अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। अभी मजा आएगा ना भिड़ो। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ। स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये। तर काय विषय भावांनो, तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। आणि आज मी तुम्हाला त्याच व्हिडिओचं समोर इथं ट्युटोरियल देणार आहे। ओके, तर ट्युटोरियल घेण्याआधी भावांनो जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला बनवायचं जे पण काय प्रोसेस व मटेरियल लागणार आहे ना त्याविषयी। ओके, तर तुम्ही जे स्क्रीनवरती अलाइट मोशन नावाचं ॲप्लिकेशन बघताय ना, ह्या ॲप्लिकेशनच्या मदतीने आज आपण तो व्हिडिओ इथं क्रिएट करणार आहोत। ओके, आणि राहिला विषय मटेरियलचा, तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ना भावांनो XML फाईल तयार करून XML फाईलची लिंक जे आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तुम्ही सिम्पली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून XML फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे। ओके, तर तुम्ही टेलिग्रामवरती जायचं आहे, तुम्हाला मटेरियल लागत असेल तर तुम्ही मटेरियल देखील तिथून डाउनलोड करू शकता। आणि शक्य झालं तर टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो। एवढं करून झाल्यानंतर भावांनो सिम्पली तुम्ही बॅक यायचं, हे जे आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशन आहे ना, सिम्पली आपण याला इथं आता सर्वात आधी ओपन करून घेऊया। काय अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरनेट डाटा तुमचा ऑन करून घ्यायचा सर्वात आधी, आणि स्टार्टिंगला तुम्ही समोर काय अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। आणि ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसून खाली तुम्हाला जे टेम्पलेटचं ऑप्शन दिसतं ना भावांनो, याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला वरती दिसेल अपलोड XML फाईल, बघू शकता तुम्हाला इथं अपलोड XML फाईल, तर अपलोडवरती क्लिक करायचं आहे भावांनो। अपलोडवरती क्लिक केल्यानंतर ना काय तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। सिम्पली तुम्हाला जे आहे ना भावांनो इथं या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर ना तुमची जी पण कोणती ईमेल असणार आहे ना, तुमची जी पण कोणती ईमेल असणार आहे भावांनो, तुम्ही इथून ती ईमेल सर्वात आधी सिलेक्ट करायची। ओके, तर बघू शकता मी माझी जी ईमेल आहे ती ईमेल इथून सिलेक्ट करून घेतोय, तुम्ही देखील तुमची ईमेल इथून सिलेक्ट करायची। ठीक आहे, एवढं करून झाल्यानंतर भावांनो आता सिम्पल काय करायचं आहे, तुम्हाला वरती हे जे सर्चचं आयकन दिसतंय ना, या सर्चच्या आयकनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुमच्या कीबोर्डमधले हे जे हे 2 इमोजी व इरेस अशा प्रकारे इथं लाईन देऊन सर्च केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता आपली जी XML फाईल आहे ती इथं आले, तुम्ही त्याचं नाव बघू शकता। सिम्पल तिच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ना भावांनो आपली XML फाईल जी आहे ती काय अशा प्रकारे इथं एक्सपोर्ट होईल। ओके, एक्सपोर्ट होईपर्यंत तुम्ही सिम्पली इथं वेट करायचं आहे। सिम्पली आता अशा प्रकारे ते एक्सपोर्ट झाले, तुम्हाला वरती नेक्स्टचा आयकन दिसत असेल, एकदा तुम्हाला धावतो, इथं बघू शकता तुम्हाला नेक्स्टचा आयकन दिसत असेल भावांनो, सिम्पल तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू टू टाईमलाईनवरती तिला इथं सिम्पली घेऊन यायचं आहे। काय अशा प्रकारे ती इथं टाईमलाईनवरती येऊन देईन। तर आताच तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, फोटो रिप्लेस करायचे। तर फोटो कशी रिप्लेस करायचे, आपला जो फोटो आहे ना हा 1 नंबरच्या फोटोवरती तुम्ही सर्वात आधी क्लिक करायचं आहे भावांनो। ओके, क्लिक केल्यानंतर समोरची जी प्रोसेस आहे ना ती एकदम सोपी आहे, एकदम सोपी आहे। तिच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ना खाली जे कलर अँड फिलचं ऑप्शन दिसतंय ना, इथं तुम्ही बघू शकता। ही सिम्पल भावांनो तुम्ही या कलर अँड फिलच्या आयकनवरती क्लिक करून आता हे जे JPGचं आयकन तुम्हाला बघायला भेटेल इथं एक, तुम्हाला एकदा बघू शकता ह्या आयकनवरती तुम्ही सिम्पली क्लिक करायचं आहे। ह्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल गॅलरी इथे सिम्पली ओपन होऊन जाईल। तुमच्या मोबाईल गॅलरीमध्ये तुमचा जो पण कोणता फोटो आहे तो फोटो सिलेक्ट करून वरती तुम्हाला जे प्लसचं आयकन दिसतं ना, प्लसच्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो इथं ऑलरेडी येऊन जाईल, म्हणजे त्याला इफेक्ट वगैरे काहीच अप्लाय करायची गरज राहणार नाही। सेम प्रोसेस समोरच्या फोटोला करायची। फोटोवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे। कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर ना तुमच्या इथं हे जे JPGचं आयकन आहे ना, या JPGच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे। ह्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर भावांनो तुमची मोबाईल गॅलरी इथं ओपन होईल। मोबाईल गॅलरीमधून तुमचा जो पण तिथं फोटो व्हिडिओमध्ये यूज करणार फोटो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं वरती समोर तुम्हाला जे आहे ना प्लसच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे। एवढं केल्यानंतर तुमचा फोटो इथं येऊन जाईल आणि फोटोला इफेक्ट वगैरे समजा इथं ऑलरेडी
मी पेस्ट केले तर फोटो फक्त रिप्लेस करा नाही. फोटो रिप्लेस केल्यानंतर तुम्हाला काय सुद्धा करायची गरज राहणार नाही. समोरचं जे पण काही इफेक्ट आहे ते पूर्ण इफेक्ट तुमच्या फोटोला ऑलरेडी इथं अप्लाय होऊन जाईल. तर भावांनो फायनली तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला होता ना सेम तुमचा तसाच इथं स्टेटस व्हिडिओ क्रिएट झाला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या भावाच्या चॅनलवरती असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू भावांनो पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.